नमस्कार. छत्रपती संभाजीनगरच्या नवरात्र उत्सवाची धुरा आता महिलांच्या हाती. 2025च्या नवरात्र उत्सव महासंघाच्या अध्यक्षपदी सौ. मनीषाताई भस्साळी यांची घोषणा करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष प्रवीणभाऊ जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासोबतच महासंघाची संपूर्ण नवीन टीमही जाहीर झाली आहे. काय आहेत या टीमपुढील आव्हानं? पाहूया सविस्तर. नमस्कार. छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ याच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव याचं अध्यक्षपद ही जबाबदारी संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीमने मला दिली. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. या टीममध्ये शहरातल्या विविध संघटनेतल्या खरोखर ज्या काम करतात अशा लोकांना आम्ही सोबत घेतलेलो आहे. आणि या नवरात्र महोत्सवमध्ये आमचं मनापासून अशी इच्छा आहे की युवती सक्षमीकरण, मुलींच्या सक्षमीकरणसाठी, महिलांच्या सक्षमीकरण, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही खूप चांगले प्रकल्प घेऊन समोर येत आहोत. हे सार्वजनिक मंडळ पूर्ण वर्षभरासाठी आहे. नवरात्र हा पहिला महोत्सव जरी असला तर येणाऱ्या वर्षभरात 12 कार्यक्रम, 12 अजेंडा घेऊन आम्ही करणार आहोत. आमची टीम अतिशय चांगली, सुसंस्कृत, हायली एज्युकेटेड अशी ही टीम आहे. आणि येणाऱ्या काळात मुलींसाठी सक्षमीकरणासाठी शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही 2 दिवसाचे वर्कशॉप घेणार आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी जाधव सर. सल्लागार समितीमध्ये आहे आपले माजी नगरसेवक आदरणीय प्रदीप भैया दत्तजी, विजयराजजी साळवे सर, उद्योजक गजानन काटोळे सर. या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आणि टीममध्ये आहेत किरण साहूजी आणि पारस बागरेच्या संजय संचेती, अशा विविध क्षेत्रातल्या विविध लोकांना, सर्व धर्मीय, त्याच्यामध्ये शेख हाफिज असेल, फिरोजभाई असेल, ज्यांना सर्व धर्मांसाठी सन्मान आहे, अशा सर्व धर्मातून आम्ही वेगवेगळे NGOच्या रूपाने काम करणाऱ्या लोकांनी आम्ही सोबत घेतलेलो आहे. येणाऱ्या काळात आपण नक्कीच बघणार की खूप चांगल्या वतीने हे महासंघ शहरात काम करणार आहेत. स्मार्ट सिटी, हेरिटेज सिटी लाभलेले संभाजीनगर एशियातलं फास्ट डेव्हलपिंग सिटी आहे आणि इथे खरोखर खूप चांगले लोक आहे. आणि येणाऱ्या काळात खूप चांगले प्रकल्प घेऊन हे महासंघ आपल्या समोर येणार आहे. नमस्कार. सर्व मंडळाची नोंदणी आम्ही मागून घेणार आहे. आमची एक टीम यासाठी काम करणार आहे. आणि जे संस्कृती जपणारे दांडिया आहेत त्यांना न सांगता सिक्रेट पद्धतीने आमची एक टीम जाऊन त्यांचं सर्वे करणार आणि कोजागिरीच्या दिवशी शहरातल्या 5 नामांकित दांडियांना आम्ही सन्मान करणार आहोत त्यांचं. आणि या 9 दिवसात आपण भजनी मंडळला प्राधान्य देण्यासाठी आपण बघतो भजनी मंडळमध्ये सिनियर सिटीजन लोक जास्त असतात. त्यांच्याबद्दल आम्हाला कृतज्ञता आहे आणि त्यांचे जुने पारंपरिक गीत ऐकायला मिळतात. तर त्यांना आम्ही प्राधान्य देऊन नवरात्रमध्ये त्या भजनी मंडळला सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार.